कोणत्या देशाच्या राज्यघटनेने भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांचे मॉडेल म्हणून काम केले आहे? कोणत्या देशाच्या संविधानाने भारतीय राज्यघटनेतील संघराज्यवादाच्या तरतुदींचे मॉडेल म्हणून काम केलेले आहे? भारतीय राज्यघटनेने दक्षिण आफ्रिकेच्या संविधानातून टिंबटिंब सदस्यांची निवडणूक घेतली. भारतीय राज्यघटनेने कलम 368 कोणत्या देशात तयार करण्यात आले आहे? विद्यार्थी मित्रांनो, या आणि अशाच बऱ्याच साऱ्या प्रश्नांची मी उत्तर घेऊन आलेलो आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रमोद आपल्या ऑल एक्झाम्स MCQs इन मराठी या YouTube चॅनलवर आपले स्वागत करतो. आज आपण परीक्षेच्या दृष्टीने भारतीय संविधानाचे स्रोत वरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर त्यातला पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या राज्यघटनेने भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांचे मॉडेल म्हणून काम केले? आयर्लंड या देशाने मार्गदर्शक तत्वे दिली. क्वेश्चन नंबर 2, कोणत्या देशाच्या संविधानाने स्वतंत्र न्याय व्यवस्थेसाठी भारतीय संविधानाच्या तरतुदीचे मॉडेल म्हणून काम केले? स्वतंत्र न्याय व्यवस्था ही आपण घेतलेली आहे संयुक्त राष्ट्राकडून. क्वेश्चन नंबर 3, कोणत्या देशाच्या संविधानाने आणीबाणीच्या अधिकारासाठी भारतीय राज्यघटनेत तरतूद केलेली आहे? आणीबाणीचा अधिकार, आणि तो जर्मनी या राज्यघटनेतून आपण घेतलेला आहे. क्वेश्चन नंबर 4, कोणत्या देशाच्या संविधानाने भारतीय राज्यघटनेतील संघराज्यवादाच्या तरतुदीचे मॉडेल दिले आहे? संघराज्यवाद, आणि तो देश आहे कॅनडा. कॅनडामधून आपण संघराज्यवादाचे मॉडेल घेतले. क्वेश्चन नंबर 5, कोणत्या देशाच्या राज्यघटनेने भारतीय राज्यघटनेतील अधिकारांचे विभाजन करण्याचे मॉडेल दिले? अधिकारांचे विभाजन हे युनायटेड स्टेट मधून आपण घेतलेले आहे. क्वेश्चन नंबर 6, कोणत्या देशाच्या संविधानाने अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी भारतीय संविधानात तरतूद केलेली आहे? अल्पसंख्याक त्यांच्यासाठी तरतूद केलेली आहे आयर्लंड राज्यघटनेमार्फत. क्वेश्चन नंबर 7, कोणत्या देशाच्या संविधानाने राष्ट्रपती निवडीसाठी भारतीय संविधानाच्या तरतुदीचे मॉडेल केलेले आहे? राष्ट्रपती निवड आयर्लंड या राज्यघटनेतून आपण घेतलेली आहे. राष्ट्रपती निवड. क्वेश्चन नंबर 8, राष्ट्रपतीच्या महाभियोगासाठी भारतीय राज्यघटनेने तरतुदीचे मॉडेल कुठल्या संविधानानुसार घेतलेले आहे? महाअभियोग, युनायटेड स्टेट, संयुक्त राष्ट्र. क्वेश्चन नंबर 9, कोणत्या देशाच्या संविधानाने लोकसेवा आयोगासाठी भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीचे मॉडेल म्हणून काम केले? लोकसेवा आयोगासाठी, आणि तो देश आहे युनायटेड किंगडम, UK. क्वेश्चन नंबर 10, खालीलपैकी भारतीय संविधानात प्रदान केलेल्या मजबूत केंद्र सरकारसह संघराज्य प्रणालीचा स्रोत कोणता आहे? सरकार सह संघराज्य कॅनडाच्या राज्यघटनेतून आपण घेतलेला आहे. क्वेश्चन नंबर 11, भारतीय राज्यघटनेतील फेडरल वैशिष्ट्ये आणि आणीबाणीच्या तरतुदी आपण कुठून घेतलेल्या आहेत? फेडरल वैशिष्ट्ये आणि आणीबाणीच्या भारत सरकार कायदा 1935. क्वेश्चन नंबर 12, भारतीय राज्यघटनेतील कोणती आयर्लंड किंवा आयरिश या राज्यघटनेतून वैशिष्ट्ये घेतलेली नाहीत? तर ती आहेत, राज्याचे राज्यपाल नियुक्त करण्याचा अधिकार हे आयर्लंडच्या तरतुदीत नाहीये. प्रस्ताविकात स्वातंत्र्य, समता, बंधुता, आदर्श राज्यघटनेने ही संकल्पना फ्रेंच राज्यघटनेतून घेतलेली आहे. प्रजासत्ताक, याच्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि प्रजासत्ताक. भारतीय राज्यघटनेने दक्षिण आफ्रिकेच्या संविधानातून टिंबटिंब सदस्यांची निवडणूक घेतली. दक्षिण आफ्रिकेपासून आपण राज्यसभेच्या निवडणुकीची तरतूद घेतली. क्वेश्चन नंबर 15, भारतीय राज्यघटनेच्या रचनाकारांनी टिंबटिंबच्या संविधानातून लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीची तरतूद ही ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे. क्वेश्चन नंबर 16, भारतीय संविधानाच्या रचनाकारांनी एकल नागरिकत्वाची कल्पना टिंबटिंबच्या संविधानातून घेतलेली आहे. एकल नागरिकत्व ब्रिटन राज्यघटनेतून घेतलेली आहे. क्वेश्चन नंबर 17, भारतीय राज्यघटनेचे कलम 368 कोणत्या देशात तयार करण्यात आले आहे? कलम 368 हे दक्षिण आफ्रिका या देशातील राज्यघटनेतून घेतलेले आहे.
क्वेश्चन नंबर 18, भारतीय राज्यघटनेतील लोकपाल ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? लोकपाल, आणि ही संकल्पना कॅनडा या राज्यघटनेतून घेतलेली आहे. क्वेश्चन नंबर 19, भारताच्या राज्यघटनेत प्रस्तावनेची संकल्पना कोणत्या स्वीकारली? भारताच्या राज्यघटनेत प्रस्तावनेची संकल्पना कोणत्या देशाने स्वीकारली? संयुक्त राष्ट्र. क्वेश्चन नंबर 20, अलीकडे भारतातील जनहित याचिका ही संकल्पना भारतीय न्यायव्यवस्थेत लोकप्रिय झाली, ती कुठून आली? जनहित याचिका ही आलेली आहे संयुक्त राज्य मधून. क्वेश्चन नंबर 21, न्यायिक पुनरावलोकन संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून आलेली आहे? न्यायिक पुनरावलोकन, आणि ती आलेली आहे USA मधून, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. क्वेश्चन नंबर 22, मजबूत केंद्र असलेल्या संघराज्य व्यवस्थेची प्रशासकीय रचना कोणत्या देशाच्या संविधानातून घेतलेली आहे? मजबूत केंद्र असलेल्या संघराज्य व्यवस्थेची कॅनडा या राज्यघटनेतून घेतलेली आहे. क्वेश्चन नंबर 22, भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकाराची संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? मूलभूत अधिकार, आणि ती घेतलेली आहे USA, युनायटेड. नंबर 24, भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत मूलभूत कर्तव्याची संकल्पना कुठून आली? मूलभूत हक्क आपण बघितले, आता मूलभूत कर्तव्य सोव्हिएट रशिया, हे रशियाच्या राज्यघटनेतून आले. क्वेश्चन नंबर 25, भारतीय राज्यघटनेच्या विकासाच्या चौकटीत सुधारणा करण्यासाठी कोणत्या देशाच्या संविधानाचा वापर करण्यात आला? दक्षिण आफ्रिका, राज्यघटनेच्या विकास चौकटीत. क्वेश्चन नंबर 26, न्यायिक पुनर्विलोकन कलम 13 कुठून भारतीय राज्यघटनेत स्वीकारण्यात आले? कलम 13 हे स्वीकारण्यात आले अमेरिकेच्या राज्यघटनेतून. क्वेश्चन नंबर 27, भारतीय राज्यघटनेत नमूद केलेली लोकलेखा समिती ही संकल्पना कुठल्या देशाच्या राज्यघटनेतून आली? लोकलेखा समिती ही आलेली आहे ग्रेट ब्रिटन. क्वेश्चन नंबर 28, टिंबटिंबचे अनुकरण करून भारतीय राज्यघटनेने संसदीय प्रणाली स्वीकारली. संसदीय प्रणाली, आणि ही स्वीकारली आहे ब्रिटन या राज्याकडून, ब्रिटन या देशाकडून. क्वेश्चन नंबर 29, भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांची संकल्पना कुठून आली? मार्गदर्शक तत्वे हे आलेले आहेत आयर्लंडच्या राज्यघटनेतून. आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न, भारतीय राज्यघटना खालीलपैकी कोणत्या कायद्यावर आधारित आहे? तर भारतीय राज्यघटना ही भारत सरकार कायदा 1935 या कायद्यावर आधारित आहे. मित्रांनो, असेच नवनवीन क्वेश्चन जे की तुम्हाला परीक्षेत मदत करतील हे मी घेऊन येत जाईन प्रत्येक व्हिडिओत. तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नवीन गोष्टींसह, नवीन प्रश्नांसहित तुम्हाला भेटेन. धन्यवाद.